पाठ राखीन नव्या मालिकेच्या आजच्या तिसऱ्या भागात आपण बघूयात की कौशिकला प्राजक्ताशी भेट घ्यायची असते. म्हणूनच तो आजीला घेऊन येतो एक बहाणा करून. आजी मामांपुढे रडत सांगते की माझं बोटाला लागलंय, रात्रभर मी झोपलेले नाही आहे. आणि कौशिकची नजर फक्त प्राजूला शोधत असते. कौशिक मामांना सांगतो की काय आहे, आतून लागले, वरून तुम्हाला दिसणार नाही, पण बघा हा नक्की. कौशिक मनात विचार करतो की प्राजू अजून का आली नाही आहे. इतक्यातच भाग्या तिथे येते. भाग्या जेव्हा कौशिकला बघते तिला इतका आनंद होतो. मामा भाग्याला सांगतात की चूर्णाच्या पुड्या तयार कर. तेव्हा कौशिक भाग्याला विचारतो की प्राजू कुठे आहे. भाग्या सांगते की आहे ना, ती घरातच आहे. कौशिक आता तिच्याशी हसून संवाद साधतो की मग आता एवढे छान मार्क मिळालेत म्हटल्यानंतर पार्टी हवी हा मला तुमच्याकडून. भाग्या सांगते की ऑब्वियसली देणार ना मी. कौशिक विचारतो की मग आता पुढे काय करायचं ठरवलंय, नोकरी वगैरे काही करणार की नाही. भाग्या सांगते की हो, नक्की करेन. मुद्दामच तो पुन्हा विचारतो की प्राजू कुठेच दिसत नाही आहे. आजीही नेमकी प्राजूबद्दल चौकशी करते की मला कळलं काल की आपली प्राजू कॉलेजमध्ये पहिली आली आहे म्हणून मी खास तुमच्यासाठी देवाचा प्रसाद घेऊन आले. भाग्याला त्या प्रसाद देतात. भाग्या त्यांचे आशीर्वाद घेते. इतक्यात प्राजूच तिथे येते. प्राजू येताच कौशिकच्या आजीला नमस्कार करते. ती विचारते की कसे आहात, तुम्ही कसे काय आलात इकडे. तेव्हा आजी तिच्या हाती प्रसादाचा डबा सोपवत सांगते की अगं, कॉलेजमध्ये तू पहिली आलीस ना, तर देवाचा प्रसाद घेऊन आली, सगळा तूच खा. कौशिक मुद्दामच प्राजूसमोर भाग्याचं कौतुक करतो. तुझ्यापेक्षा ना तुझी बहीण भारी आहे बघ, एका पायावर लगेच पार्टी द्यायला तयार झाली. नाहीतर तू कॉलेजमध्ये एवढी टॉप आलीस, पार्टीचं अजून नावसुद्धा काढलेलं नाही आहेस. भाग्या, खरं तर तुझ्या बहिणीने तुझ्याकडून खूप काही शिकायला पाहिजे, शिकव जरा तिला. पण प्राजू, खरं तर ना ग्रॅज्युएशनला अख्ख्या कॉलेजमध्ये टॉप येणं म्हणजे काय खायचं काम नाही आहे. भाग्या, तुझी बहीण जरा कंजूस असेल पण हुशार मात्र आहे हा. तिकडे तुपे मनात विचार करते की ह्याला इतका प्राजूचा का पुळका येतो अचानक. प्राजू कौशिकला सांगते की अरे, आमच्या भाग्याने पण फार कमी वेळामध्ये अभ्यास करून चांगले मार्क मिळवलेत. तिच्यासाठी पण ते काही इतकं सोपंही नव्हतं. खरं तर तू कौतुक तर तिचंही केलं पाहिजे. आता प्राजूला माहिती आहे हा की भाग्याला कौशिक किती आवडतो. मुद्दामच ती त्याला सांगते की अरे, तिचं पण कौतुक कर ना तू, म्हणजे तिलाही छान वाटेल. त्यावर आता कौशिक म्हणतो की ठीक आहे प्राजू, तू सांगतेस ना म्हणून कौतुक करतो. तृप्तीला मनात संशय येतो की पण प्राजू तू सांगतेस म्हणून, ही प्राजू एवढी कोण लागून गेली याची की तिच्या सांगण्यावरून हा भाग्याचं कौतुक करतोय. कौशिक भाग्याचं कौतुक करतो की कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आय एम प्राऊड ऑफ यू की तू सुद्धा खूप छान मार्क पाडलेत. तेव्हा भाग्या आपला हात पुढे करते आणि तिच्या हाती हात देत कौशिकसुद्धा तिचं अभिनंदन करतो. तृप्ती विचार करते की पण भाग्याला याच्याकडून का कौतुक ऐकून घ्यायचं आहे. त्यानंतर कौशिक प्राजूचं सुद्धा अभिनंदन करतो, पण आता तो प्राजूचा हात पकडूनच ठेवतो. तिला तो विचारतो की बरं मला सांग की मग भाग्यश्री म्हणत होते की तुला जॉब हवा आहे, कुठे जर नोकरी शोधायची असेल तर तू नक्की मला सांगा, मी नक्की शोधेल तुमच्यासाठी नोकरी. त्यावर आता भाग्य विचारते की कौशिक, भाग्यश्री काय, भाग्य म्हण ना. त्यावर तो म्हणतो की अरे सॉरी चुकलं, भाग्या. प्राजू जबरदस्ती त्याच्या हातून हात काढून घेते. पण तृप्तीचा सगळा प्रकार लक्षात आला या. अच्छा, म्हणजे हे असं आहे तर. म्हणजे भाग्याला हा आवडतो आणि त्याला प्राजू. या दोघी बहिणी म्हणजे ना खरं तर कौशिकला प्राजू खूप आवडते. ही गोष्ट त्याने आजीला सांगितलेली असते आणि तो स्वतः आजीला लग्नाची बोलणी करण्यासाठी घेऊन आलेला असतो. त्यावेळेला आजी मुद्दामच त्याला प्राजूसोबत पाठवण्यासाठी बहाणा करते की अरे नुसतं तोंड लेकरं कौतुक काय करतोयस रे, जा ना त्यांना कुल्फी खायला घेऊन जा. वैद्यबुवा, तुमची काही हरकत नसेल तर पण मामांची काहीच हरकत नसते. प्राजू आणि भाग्या दोघींना पण कौशिक आता कुल्फी खायला घेऊन जाणारच असतो. तेव्हा आजी इकडे मामांकडे विषय काढते की खरं तर तुमच्या दोन्ही मुली खरंच खूप गुणी आहेत. त्या ज्या घरात जातील ना त्या घरात आनंदच घेऊन येतील. पण तुमची काही हरकत नसेल तर एक बोलू का, म्हणजे तुमची मुलगी माझी नातसून झालेली आवडेल मला. जर
म्हणजे तुम्हाला असं काही वाटत असेल तर मी माझ्या सुनेला पाठवू का बोलणी करायला? तेव्हा मामा ते सुद्धा खूपच खुश होतात आणि सांगतात की अरे, तुमच्याशी सोयरीक जुळली तर आम्हालाही खूप आवडेल. तुम्ही एकदा भाग्याच्या आईशी बोलून बघा, असं सांगतात ते. तिकडे गाडीपर्यंत कौशिक त्या दोघींना घेऊन जातो. तेव्हा कौशिक खरं तर प्राजूसाठी दरवाजा उघडतो, पण प्राजू पुढे भाग्याला बसवते. कारण तिला माहिती आहे की कौशिक तिला किती आवडतो. आणि कौशिक प्राजूला म्हणतो की मला वाटत होतं की तू बसशील. तेव्हा प्राजू सांगते की असं कसं? पुढे बसायचा मान फक्त भाग्याचा आहे. कौशिक विचारतो की म्हणजे? प्राजू त्याला सांगते की म्हणजे भाग्या माझ्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे प्रत्येक बाबतीत पुढे तीच असेल आणि मी तिची सावली बनून तिच्यासोबत तिच्या मागे असेल. तेव्हा कौशिक प्राजूसाठीही मागचा दरवाजा उघडतो. तिघेही गाडीमध्ये बसतात. आता त्या दोघांचं बोलणं चालू असताना आजीने पाहिलेलं असतं आणि आजी खरं तर कॉम्प्लिमेंट देते, ती म्हणजे प्राजू आणि कौशिकच्या जोडप्याला. ती म्हणते की खरंच या दोघांचा जोडा किती छान दिसेल ना. पण मामा जेव्हा उठून बघायला येतात तेव्हा कौशिक आणि भाग्य पुढे बसलेले असतात. त्यांचा गैरसमज असा होतो की ते भाग्याबद्दलच बोलत आहेत. आता तृप्ती या सगळ्यांची इतकी मजा घेते ना, मनातच ती फिदी फिदी हसत विचार करते की आता या कौशिकमुळे या दोघी बहिणींचं घट्ट नातं तुटतंय की काय. चारू आजीसाठी जेव्हा चहा घेऊन येते तेव्हा आजी तिला म्हणते की अगं चहा कसला देतेस? खरं तर आता कांद्या पोह्यांचाच कार्यक्रम करायला पाहिजे. त्यावर मध्ये तृप्ती पडते आणि सांगते की करा करा, कांद्या पोह्याचा कार्यक्रमच करा. नाही म्हणजे शुभ कार्याला उशीर कशाला, आपण हा कार्यक्रम आजच उरकून टाकूयात ना. चारूला ती सांगते की तुम्ही ना काहीच काळजी करू नका आई, सगळी तयारी मी व्यवस्थित करेन. आजी वैद्य कुटुंबाला आनंदाची बातमी देते की चला, म्हणजे तुमची मुलगी आता आमची सून होणार, म्हणजे आपण आता सोयरे. पण आजीचं म्हणणं प्राजूसाठी असतं, भाग्यासाठी नाही. तृप्ती मनातच विचार करते की करा करा, एकमेकांचं अभिनंदन करा, हवं तर फटाके पण फोडा. पण खरं तर खरे फटाके ना ऐनवेळी मीच फोडेन. काही वेळानंतर भाग्य आणि प्राजू दोघेही घरी आलेले असतात. खूपच आनंदाचा असतात आणि त्यातच आता घरच्या आनंदाची बातमी देतात. तृप्ती आणि कौस्तुभ तिथे येतो आणि तो तृप्ती भाग्याला सांगते की चला चला तयार व्हा. ती विचारते की का पण? तृप्ती तिला सांगते की अगं कौशिकच्या घरचे येत आहेत आपल्या घरी. ती विचारते की कशासाठी? तेव्हा तृप्ती तिला आनंदाची बातमी देते की अगं तुझं लग्न ठरतंय, तुला बघायला येणार आहेत ते. तेव्हा भाग्याचा आनंद गगनाला भेटतो. आजी सांगते की तृप्ती तू काय बोलत बसते, चल चल आता आपल्याला तयारी करावी लागणार आहे. तृप्ती कौस्तुभच्या कानात कुरपुरते की संध्याकाळी लवकर परत या, मज्जा येणार आहे. आता सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतर प्राजू भाग्याला चिडवायला लागते की अरे वा, आता कोणाचं तरी लग्न ठरतंय. मला ना खरंच खूप आनंद झाला आहे, भाग्या तुझं लग्न ठरतंय. अगं भाग्या विचारते की पण मला तर याचा काहीच अंदाज नव्हता आणि तो याबद्दल काही म्हणाला सुद्धा नाही. प्राजूला वाटतं की अगं पहिल्या वर्षापासून फर्स्ट इयरपासून तू त्याच्यावरती प्रेम करतेस, ते त्याला दिसलेच असेल ना तुझ्या डोळ्यात. आणि तू बघतेसच ना कौशिक सतत काही ना काही बहाणा करून आपल्या घरी येत असतो. तर तुला बघण्यासाठी तुला भेटण्यासाठी नक्कीच येत असेल. भाग्य खरं तर मी तुझ्यासाठी खूप खुश आहे, कारण सगळं तुझ्या मनासारखं घडतंय. बरं चला आता मला इंटरव्ह्यूला जावं लागेल. भाग्य तिला हट्ट धरून बसते की पण तू जाऊ नकोस ना. पण प्राजूसाठी इंटरव्ह्यूला जाणंही महत्त्वाचं असतं. मग भाग्यही तिला चिडवते की जा जा हां. नाही म्हणजे कौशिक इथे मला बघायला येतोच आहे. आता तिकडे आलोक सूर्यवंशी पण तुझी वाट बघत बसला असेल. प्राजू इतकी लाजते. भाग्य तिला चिडवते की का का आता कोण लाजतंय. प्राजू तिला सांगते की गप ग, मी माझा आता फोल्डर घेऊन येते. आणि ती जाण्यापूर्वी पुन्हा मामाशी बोलते. जाण्यापूर्वी प्राजू मामांचा आशीर्वाद घेते. तेव्हा मामा आजी आणि चारूला हाक मारतात की अगं प्राजू इंटरव्ह्यूला निघाले सुद्धा. पण आता प्राजू तिच्या पाया पडणं तिला अजिबात आवडत नाही. मामी तिला सांगते की अगं राहू देत. प्राजू आजीचाही आशीर्वाद घेते.
त्यानंतर कौस्तुभ, तृप्ती दोघेही तिला ऑल द बेस्ट करतात, शुभेच्छा देतात. तृप्ती तिला सांगते की आवर्जून तू रात्रीच्या वेळी इथे हवेस. प्राजू तिला सांगते की हो येईन ना मी वेळेवरती. आता भाग्याला अचानक आठवतं. ती विचारते की आई, प्राजू इंटरव्ह्यूला जाते. त्यावर ती विचारते की मग मी काय करू. भाग्य चिडते की तू पण ना आई, विसरलीस ना. प्राजूला ती थांबवते आणि किचनमध्ये जाऊन आता ती दही साखर घेऊन येते. भाग्य तिला सांगते की प्राजू, तू महत्त्वाच्या कामासाठी जातेस ना बाहेर, तर मग तुला दही साखर द्यायला नको आहे का. प्राजू दही साखर खाते आणि भाग्याला घट्ट मिठी मारते. आता त्या दोघींचं प्रेम पाहून चारू आणि आजीचा जळफळाटच होतो. पण मामांना इतकं कौतुक वाटतं. भाग्याला ते शाबासकी देतात की शाबास, अशाच एकमेकींना कायम धरून हा दोघे. आपल्या हक्काचा माणूस आपल्यासोबत असला ना की कधीच कुठलीच अडचण आपलं काहीच करू शकत नाही. त्यावर आता भाग्या म्हणते की म्हणजे पाठराखी नाही ती माझी, कायम सोबत असणारच ना माझ्या. त्यानंतर प्राजू मुद्दामच भाग्याचे पाय धरणार. ती विचारते की काय करतेस तू. प्राजूत मुद्दाम थट्टा करते की असं कसं, मोठी बहीण आहेस ना तू माझी. त्यावर प्राजू म्हणते की अच्छा असं का, आशीर्वाद आहे माझ्यासोबत. त्यानंतर प्राजू पुन्हा तिला घट्ट मिठी मारते आणि जाण्यापूर्वी ती चारूला सांगते की येते मामी. पण कोणी काहीच रिॲक्ट करत नाही. प्राजूला पाठीमागून ओरडून भाग्य पुन्हा एकदाच सांगते की लवकर ये गं. काही वेळातच प्राजू ही सूर्यवंशीच्या घराबाहेर थांबते. ती ॲड्रेस आधी चेक करते आणि त्यानंतर गेटवरती ती टकटक करते. त्यावेळेला वॉचमॅन बाहेर येतो. तो विचारतो की तुम्ही कोण. त्यावर आता आपल्या फोनमधील जी ॲड होती ना, सूर्यवंशीच्या घरात ट्युशन टीचर हवे आहे, तर ती ॲड ती दाखवत प्राजू सांगते की ट्युशन टीचरच्या इंटरव्ह्यूसाठी आली. मग तो वॉचमॅन तिला सरळ आतमध्येच पाठवतो. आता प्राजूचं पाऊल सूर्यवंशीच्या घराला लागलेलं असतं. आलोक एक चित्र रेखाटत असतो, पण काही केल्या त्या चित्रात त्याचं मनच रमत नाही. म्हणजे त्याला नक्की काय काढायचं आहे तेच त्याला उमगत नसतं. खूपच अस्वस्थ होऊन जातो. त्यानंतर तो तिथून उठतो. तोपर्यंत प्राजू घरात पोहोचते. दरवाजापाशी आलेले असते. सुलक्षणाने डॉक्टरांना बोलवलेलं असतं. सुलक्षणा त्यांच्याशी संवाद साधत असते. आलोकबद्दल सांगत असते की आलोक अचानकच ॲग्रेसिव्ह झाला. त्याला काल पण पॅनिक अटॅक आला होता. मग त्याचं हे वागणं कधी थांबणार आहे. इकडे आलोक अजूनही त्या चित्राचा विचार करत असतो की तो नक्की काय काढण्याचा प्रयत्न करतोय, त्याला काय चित्र रेखाटायचं आहे, त्याचा विचार सुरू असतात. प्राजू तोपर्यंत दारात येऊन थांबते. तेव्हा सुलक्षणा सांगते की हे बघा, आपल्याला काहीतरी आलोकसाठी करावं तर लागेलच. त्याचं हे ॲग्रेशन कसं आणि कधी थांबणार. उपाय तर स्वतःहून चालत येणार नाही ना घरात. आणि तेव्हाच प्राजूचं पाऊल घरात पडतं. डॉक्टर आलोकबद्दल सांगतात की हे बघा सुलक्षणाजी, आपल्याला आलोकचा प्रॉब्लेम नेमका काय आहे ते समजून घ्यावं लागेल. म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तो ते ॲग्रेसिव्ह होतो, त्याला अँगर अटॅक येतो. आणि त्यावेळेला आपण त्याला समजावायला गेलं तर त्याच्या काहीच लक्षात येत नाही. सुलक्षणा आता डॉक्टरांना विचारत असते की पण या सगळ्यातून तो बाहेर कधी आणि कसा येणार. त्यावेळेला डॉक्टर सांगतात की तो फक्त अजूनही त्या ट्रॉमाचाच विचार करतोय. तोपर्यंत आलोक त्या चित्राबद्दल विचार करत असतो आणि बॉल भिंतीवरती आपटत असतो. इतक्यातच प्राजू नेमकी तिथे येते आणि ती दरवाजातून डोकावते. समोर आरशामध्ये आलोकचा अर्धवट चेहरा तिला दिसत असतो. पण त्याच आरशामध्ये आलोकला अचानक कोणीतरी आल्याचं जाणवतं. त्याच्या हातून तो बॉल निसटतो आणि त्याला कळतच नाही एका सेकंदात असं काय घडलं, कोण होतं इथे. तिकडे सुलक्षणा प्रचंड पॅनिक होते की या सगळ्यातून आलोक कसा बरा होईल. कारण त्याचं सोशल लाईफ तर पूर्णपणे बर्बादच झाला आहे. एकलकोंडा झाला आहे तो. आणि त्यातच तुमच्या त्या हेवी डोसेसमुळे त्याचं वजन नुसतं वाढतच चाललं आहे. डॉक्टर सुलक्षणाला सांगतात की अजूनही तो जी गोष्ट त्यावेळेला घडली होती त्याच ट्रॉमामध्ये आहे. त्याला त्या सगळ्याचा प्रचंड मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे तो अचानक ॲग्रेसिव्ह होऊ शकतो. अनप्रेडिक्टेबल वागणं ठरू शकतं त्याचं. आता इकडे आलोक बाहेर आलेला असतो आणि प्राजूचं काय. प्राजू अचानकच सोफ्याच्या मागे लपते, घाबरून गेलेली असते. काय करावं काहीच सुचत नसतं. आलोकची पावलं जसजशी जवळ येत जातील तसतसं सोफ्याच्या मागून ती हळुवारपणे आवाज न होऊ देता
लपतछपत पुढे पुढे सरकत जाते. आलोक तिला शोधत असतो की त्याने ज्या व्यक्तीला पाहिलं ती कोण होती. आलोक पावलं टाकीत आता त्या सोफ्याच्या मागे येतो खरं, पण तोपर्यंत प्राजू समोरच्या बाजूच्या सोफ्याच्या मागे लपून बसलेली असते आणि ती वरून ढोकावते. आलोक इकडे तिकडे शोधतच असतो. तिकडे डॉक्टर सुलक्षणाला फक्त आलोकच्या बऱ्या होण्यावरती फक्त एकच उपाय सांगतो की आलोकला जर ह्या सगळ्यातून बरं करायचं असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या कलाने सगळं समजून घेणारं कोणीतरी यायला हवं आहे. मग तो हेल्पर असू देत, ती नर्स असू देत किंवा अचानकच सुलक्षणा म्हणते की त्याची बायको, त्याच्या हक्काची सोबतीण, जी की त्याच्या कलाने त्याला समजून घेईल. प्राजूचा हा धक्का अचानकच त्या बॉलला लागतो आणि बॉल गणगळत बाहेर येतो. तेव्हा आलोक येतो. तो बॉल गुपचूप उचलतो आणि त्यानंतर गुपचूपच आपापल्या रूममध्ये निघून जातो. आता कुठे प्राजूचा जीव भांड्यात पडतो आणि ती मागच्या दाराने धावत जाते. समोर तिला आता प्रीती इंटरव्ह्यू घेताना दिसते. जेव्हा प्राजू तिथे येते तेव्हा प्रीती तिचा खूपच इन्सल्ट करते, अपमान करते. प्राजू येऊन विचारते की इंटरव्ह्यू इथेच चालू आहे का? सॉरी, मला लेट झाला, कारण मी चुकून इथे येण्याऐवजी बंगल्यात गेले होते. जेव्हा ही गोष्ट कळते ना प्रीतीला, तिच्या तळपायाच्या मस्तकात जाते. कारण आधीच सुलक्षणाने तिला ताकीद दिली होती की बाहेरचं कुठलंही तिराईत व्यक्ती मला घरात आलेलं चालणार नाही. तुला जे काही करायचं असेल ते बंगल्याच्या बाहेर. आता प्रीती तिच्यावरती वचकते की की यू इडियट, तू लेट झाली आहेस. आम्ही सूर्यवंशी आहोत. आमच्या 1 मिनिटाची किंमत तरी माहिती आहे का तुला? प्राजू तिची माफी मागत असते, पण ती तिच्या अंगावरती धावूनच जाते की जॉब हवा आहे ना तुला? जॉब मिळवण्यासाठी आल्यानंतर कसं वागायचं असतं, काय बोलायचं असतं, हे सगळं काही संस्कार तुझ्या आईबापाने दिले नाहीत का तुला? प्राजूला खूपच मोठा धक्का बसतो. प्रीती प्राजूला तुला जॉब मिळणार नाही, निघ इथं असं सांगून अपमान करून तेथून हाकलवून देते. प्राजूचा चेहराच उतरतो आणि जेव्हा ती सूर्यवंशीच्या घरातून बाहेर पडत असते ना, त्यावेळेला आलोक खिडकीतून फक्त प्राजक्तालाच पाहत असतो. आता प्राजूला अचानकच चाहूल लागते की आपल्याला कोणीतरी बघतंय की काय, आणि म्हणूनच ती मागे वळून पाहते तर आलोक पटकन लपतो. जेव्हा प्राजू पुन्हा आपापल्या मार्गाने चालत चाललेली असते त्यावेळेला आलोकचं लक्ष फक्त तिच्याकडेच असतं. तोचपर्यंत तिकडे सुलक्षणाला गुरुजींचा फोन येतो आणि गुरुजी तिला आनंदाची बातमी देतात की तुम्ही त्या मुलीची पत्रिका पाठवली होतीत ना माझ्याकडे, प्राजक्ता प्रधान, तिची पत्रिका आलोकच्या पत्रिकेशी जुळतीये. आता आलोकच्या आजारावरती एकच उपाय असू शकतो, तो म्हणजे प्राजक्ता प्रधान. पत्रिका जुळल्याने सुलक्षणाला इतका आनंद होतो आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पण पुढील भागात मोठा ट्विस्ट येतो. कौशिकचा फोन आलेला असतो भाग्याला. तो जेव्हा विचारतो की तू माझ्याशी लग्नाला तयार आहेस का, त्यावेळेला फोन मुद्दाम म्यूट करून तृप्ती प्राजूच्या ऐवजी भाग्यश्रीच्या हातात देते आणि भाग्या तिथे कौशिकला लग्नासाठी होकार देऊन टाकते. इतक्यातच आजी येते आणि भाग्याचा हातून फोन काढून घेऊन तिला तयार करण्यासाठी घरात घेऊन जाते. तोपर्यंत कौशिक सांगत असतो की हे बघ प्राजू, जर तुझा माझ्याशी लग्नाला होकार असेल तर तू आज लाल रंगाचा ड्रेस घाल, मी काय ते खरं समजून जाईल. तेव्हा तृप्ती मुद्दामच प्राजूला सांगते की तू ऐक ना, माझ्या कपाटामध्ये ना आज छान लाल रंगाचा ड्रेस आहे, तू आज आवर्जून घाल हा. आता सूर्यवंशीच्या घरामध्ये ज्या वेळेला प्रीती प्राजूचा फोटो पाहते तेव्हा तिचा अपमान करते की इडियट आहे एक नंबरची ही मुलगी. आज आली होती इंटरव्ह्यूसाठी, मी तिला असं रिजेक्ट करून पाठवलं. सुलक्षणा तिच्यावरती ओरडते की तू हिला रिजेक्ट केलं. म्हणजे आता सुलक्षणा स्वतःहूनच प्राजूला ट्युशन टीचर म्हणून सूर्यवंशीच्या घरात घेऊन येणार आणि ती आलोकच्या आयुष्यात सुद्धा तिला आणणार आहे. पण हे सगळं नक्की घडतंय तरी कसं ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, या नव्या मालिकेचे भाग पाहण्यासाठी.